नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या प्रमुख 8 योजना पाहणार आहोत। कोणत्या या 8 योजना आहेत, याचा लाभ तुम्ही घेत आहात का? व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला ह्या योजना माहीत असतील तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर जाणून घेऊया केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या 8 योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहेत। व्हिडिओला सुरू करूया। क्रमांक 1 योजना PM पीक विमा योजना। शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुमच्या पिकाचा तुम्ही विमा काढू शकतात। म्हणजे की नैसर्गिक आपत्ती आली किंवा रोगराई आली किंवा कीड पडला तुमच्या मालावरती, तर तुम्ही जर विमा काढलेला असेल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला नुकसान भरपाई 50% मिळून जाते। या योजनेचं पूर्ण नाव आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना। जर तुम्हाला ही योजना माहीत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे। आपण पुढे 7 योजना जाणून घेणार आहोत। यामध्ये पहा क्रमांक 2 वरती प्रधानमंत्री किसान मानधन योजना। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा जवळपास 3000 रुपये इतके मानधन योजनेअंतर्गत देण्यात येत आहे। यासाठी 18 ते 40 वर्ष वयोगटातील मर्यादा असून त्याचबरोबर अर्जदार हा शेतकरी असणं गरजेचं आहे। तसेच या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणारे शेतकरीच पात्र असणार आहेत। योजना क्रमांक 3 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात। हे पैसे 3 ते 4 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना मिळतात। आतापर्यंत या योजनेचे 14हून अधिक हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत। मित्रांनो, PM किसान योजना असं याचं नाव आहे। योजना क्रमांक 4 प्रधानमंत्री कृषी ठिबक सिंचन योजना। या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाण्याचा वापर कमी व्हावा यासाठी केंद्र शासनाकडून ही योजना राबवण्यात येत आहे। योजना क्रमांक 5 पारंपरिक कृषी विकास योजना। या योजनेअंतर्गत 3 वर्षानंतर सेंद्रिय प्रक्रिया, लेबलिंग, वाहतूक आणि पॅकेजिंग याकरिता मदत दिली जात आहे। प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत दिली जात आहे। मित्रांनो, सेंद्रिय शेती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाकडून ह्या योजनेचा निर्वाह केलेला आहे। योजना क्रमांक 6 किसान क्रेडिट कार्ड योजना। या योजनेमध्ये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 4% दराने कर्ज दिले जाते। या योजनेची सुरुवात 1998 मध्ये झालेली आहे। योजनेचं पूर्ण नाव आहे किसान क्रेडिट कार्ड। आतापर्यंत 2.5 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देखील मिळालेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही ह्या योजनेचा लाभ जर घेतलेला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये यस असं टाईप करून पाठवा किंवा हा असं टाईप करून पाठवा। योजना क्रमांक 7 नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। मित्रांनो, ही योजना सुरुवातीपासून चालू आहे। केंद्र शासनाच्या PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ही योजना येत आहे। शेतकऱ्यांना मिळत असलेले 6000 रुपये सरासरी आणखी 6000 रुपये भर घालून केंद्र सरकार तसेच राज्य सरकार या दोन्ही सरकारने मिळून आता शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। योजना क्रमांक 8 मित्रांनो 1 रुपयामध्ये पीक विमा योजना। ही योजना मित्रांनो केंद्र सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1 रुपयामध्ये पीक विमा मंजूर करावा, भरून घ्यावा। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयातच पीक विमा मिळणार आहे। याची बाकीचे हप्ते राज्य सरकार भरणार आहे। 2023 मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भी घोषणा केली होती। या योजनेकरता 3000 कोटी रुपयांहून अधिक रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ह्या होत्या केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या शेतकऱ्यांसाठी 8 योजना। यापैकी तुम्ही किती योजनेचा लाभ घेत आहात कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात। आणि दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।